मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 102 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की आपल्या स्वभावात सर्व भावाने अत्यंत नम्रता आणावी. आपल्या वर्तनाने सर्वसामान्य लोकांना आणि सज्जन माणसांना आनंद द्यावा. आपले शरीर आणि शक्ती सत्कारणी म्हणजेच समाजसेवेच्या किंवा परमार्थ कार्यात लावावी. सगुण ईश्वराची भक्ती अत्यंत आदरपूर्वक आणि श्रद्धेने करावी. मित्रांनो, प्रेमभाव, सुस्वभाव, सेवाभाव व भक्तिभाव हे मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण गुण आहेत, जे आपल्याला द्वैतकडून अद्वैतकडे जाण्यास मदत करतात व आपल्यात एकत्वाची भावना निर्माण करतात. हे सर्व गुण आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहेत. परंतु जर आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असेल तर ती आपल्यातील हे गुण बाहेर यायला देणार नाही. म्हणूनच नकारात्मक ऊर्जा दूर करण्याकरिता सतत ईश्वराचं नामस्मरण करत राहावं. त्याचबरोबर कायम आपला वेळ व शक्ती ईश्वर भक्ती व समाज सेवेत सत्कारणी लावावी. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि मनुष्य को अपने स्वभाव में अत्यंत विनम्रता लानी चाहिए. अपने आचरण से सामान्य लोगों और सज्जनों को सदैव संतुष्ट रखना चाहिए. अपने शरीर और ऊर्जा को अच्छे कर्मों में अर्थात समाज सेवा या दान पुण्य में लगाना चाहिए. भगवान के सगुण रूप की भक्ति पूरे आदर और निष्ठा से करनी चाहिए. दोस्तों, प्रेम, सुस्वभाव, सेवा और भक्ति मानव जीवन में महत्वपूर्ण गुण है जो हमें द्वैत से अद्वैत की ओर जाने में मदद करते हैं और हमारे अंदर एकता की भावना पैदा करते हैं. ये सभी गुण हमारी आत्मा का मूल स्वभाव है. लेकिन अगर हम नकारात्मक ऊर्जा से प्रभावित होते हैं तो ये ऊर्जा हमारे अंदर के इन गुणों को बाहर आने नहीं देती. इसलिए नकारात्मक ऊर्जा को दूर करने के लिए लगातार भगवान का नाम जपना चाहिए. साथ ही हमें हमेशा अपना समय और शक्ति भगवान की भक्ति और समाज सेवा में लगानी चाहिए. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, a person should cultivate extreme humility in their nature. Always keep ordinary people and virtuous individuals satisfied through their conduct. One should dedicate one's body and energy to noble deeds, namely social service or acts of charity. Devotion to the Sagun form of God should be practiced with utmost reverence and dedication. Artha English. Friends, love, a good nature, service and devotion are important qualities in human life. It helps us move from duality to non-duality and fosters a sense of unity within us. All these qualities are the intrinsic nature of our soul. However, if we are under the influence of negative energy, it will not allow these qualities within us to emerge. That is why one should constantly chant the name of God to dispel negative energy. Also, we should always invest our time and energy in devotion to God and social service. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.